ओम शांती. आजची तारीख आहे 29 जून 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, स्वतःला आत्मा समजून आत्म्यांबरोबर बोला, तर आत्मरूपी फुलामध्ये सुगंध येत राहील आणि देह अभिमानाचा दुर्गंध निघून जाईल. प्रश्न आहे, आपला सुगंध चोहो बाजूंना पसरवणारे सच्चे फूल किंवा परवाने कोण आहेत? उत्तर, सच्चे फूल ते आहेत की जे अनेकांना आपल्या समान सुगंधी फूल बनवतात. श्रीमतावर चालून परमात्मा क्षमावर जळून मरतात, म्हणजे बलिहार जातात. जिवंतपणी मरण्याचा अनुभव करून खरे परवाने बनतात. तर अशा फुलांची म्हणजे अशा मुलांची खुशबू सुगंध स्वतःच चोहो बाजूंना पसरत असतो. गीत आहे, महफिल में जल उठी क्षमा परवानों के लिए, प्रीत बनी है दुनिया में मर जाने के लिए. ओम शांती. जसं परवान्यांनी गीत ऐकलं, परवाने म्हणा किंवा फूल म्हणा एकच गोष्ट आहे, तर मुलं समजतात की आम्ही खरोखर परवाने बनलो आहोत का फक्त चक्कर मारून निघून जाणारे आहोत, म्हणजे परमात्मा ज्योतीवर चक्कर मारून आजूबाजूला चक्कर मारून निघून जाणारे आहोत. परमात्मा क्षमाला विसरून जाणारे आहोत का? तर प्रत्येकाला आपल्या अंतर्मनाला विचारायचं आहे की आम्ही आतापर्यंत कुठपर्यंत फूल बनलेलो आहोत आणि ज्ञानाचा सुगंध पसरत आहोत का? आपल्या समान आणखी कुणाला फूल बनवतोय का? बनवलं आहे का? हे तर मुलं जाणतात की ज्ञानाचा सागर बाप आहे आणि त्यांची किती खुशबू आहे, किती सुगंध आहे. तर जे चांगले फुलं किंवा परवाने आहेत, तर त्यांचा जरूर चांगला सुगंध येत राहील. ते सदैव खुशीमध्ये राहतील, आनंदामध्ये राहतील आणि दुसऱ्यांना सुद्धा आपल्या समान फूल किंवा बाबांचे परवाने बनवतील. जरी समजा फूल नाही बनवलं, परंतु कळी तर बनवतील. तर पूर्णपणे परवाने ते आहेत की जे जितेजी मरतात, म्हणजे जिवंत असतानाही जुन्या सर्व दुनिया संबंध आणि जुने संस्कार यांच्यापासून ज्यांना वैराग्य असतं ते बळी चढतात, म्हणजे संपूर्ण बाबाचे बनतात किंवा ईश्वरीय औलाद बनतात. तर कोणी साहुकार, जसं बाबा उदाहरण देतात की कोणी साहुकार असतात आणि एखाद्या गरीबाच्या मुलाला ते दत्तक घेतात. तर साहुकाराच्या गोदमध्ये गेल्यानंतर तर तो मुलगा जो असतो तो त्यांचीच आठवण करतो आणि गरीब मातपित्याची आठवण तो तितकी करत नाही, म्हणजे एक प्रकारे विसरून जातो. पण हे तर तो जाणतो की माझे आई वडील हे होते, परंतु आता मी साहुकार मातपित्याचा मुलगा बनलो आहे की ज्यांच्याकडून मला धन मिळतंय. साधू संन्यासी जे असतात ते सुद्धा साधना करतात मुक्तिधाम मध्ये जाण्यासाठी. सर्वजण मुक्तीसाठीच पुरुषार्थ करतात, परंतु मुक्तीचा अर्थ मात्र ते समजत नाहीत. कोणी म्हणतं की आत्मा ज्योतीमध्ये सामावून जाईल आणि कोणी समजतात की आत्मा पार निर्वाण धाम मध्ये जाते. निर्वाण धाम मध्ये जाणं म्हणजे ज्योतीमध्ये सामावून जाणं किंवा ज्योतीमध्ये ज्योत मिसळून जाणं असं म्हटलं जात नाही. तुम्ही समजतात की आम्ही दूर देशाचे राहणारे आहोत, तिथून या धर्तीवर आलोत आणि आपल्याला पुन्हा तिथे जायचं आहे. तर ही जी घाणेरडी दुनिया आहे की जिच्यामध्ये इतकी गंदगी आहे, ते राहून काय करणार? तर मुलांना समजावलं जातं की जेव्हा कोणालाही तुम्ही भेटाल तर त्यावेळेला त्यांना हे समजावा की हा बनाया ड्रामा आहे, सृष्टीरूपी चक्र आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापर, कलियुग आणि मग आता आलेलं आहे ते संगम युग. तर हे सुद्धा समजावलं जातं. सतयुगानंतर येतं त्रेतायुग, तर सतयुगानंतर जे त्रेतायुग येतं त्याचाही संगम असतो.
परंतु ते युग फिरत असतात आणि कलियुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात, या संगम युगामध्ये संपूर्ण कल्प फिरत असतो. तर बाबा प्रत्येक युगामध्ये येत नाही, म्हणजे युगे युगे बाबा येत नाही, परंतु कल्पाच्या संगम युगामध्ये येतात. जसं मनुष्य समजतात की युगे युगे येतात, तसं बाबा युगे युगे येत नाहीत. तर बाबा म्हणतात की जेव्हा सर्वजण तमोप्रधान बनतात, कलियुगाचा अंत होतो, तर त्या संगम युगामध्ये मी येत असतो. युग पूर्ण होत आलं तर कला सुद्धा कमी होत असतात. तर हे तर ज्या वेळेला पूर्ण आत्म्याला ग्रहण लागलेलं असतं, त्यावेळेला मी येतो. तर बाबा म्हणतात की मी काही युगे युगे येत नाही. तर हे बाबा बसून आपण जे परवाने आहोत त्यांना समजावून सांगतात. तर बाबा म्हणतात परवान्यांमध्ये सुद्धा नंबरवार आहेत. कोणी तर जळून मरतात आणि कोणी चक्कर लावून परत जातात, म्हणजे बाबांचा हात सोडून पुन्हा दुनियेमध्ये जातात. श्रीमतावर सुद्धा तुम्हीच चालू शकतात. जर समजा कुठे श्रीमतावर आपण चालत नसेल, तर तिथे माया आपल्यावर वार करत राहील आणि आपल्याला तिच्या अधीन बनवते. तर श्रीमताचं सुद्धा खूप गायन केलेलं आहे. श्रीमद भगवद्गीता सुद्धा म्हटलं जातं, शास्त्र तर नंतर बसून बनवले आहेत आणि ज्यांनी बनवले आहेत त्यांनी ज्या समयी बनवलेले आहेत त्या समयी त्यांची बुद्धी रजोगुणी असल्यामुळे त्यांनी समजलं की श्रीकृष्ण द्वापर युगामध्ये चालला होता. तर बाबा म्हणतात मी तर येतोच तेव्हा जेव्हा आधी सनातन देवी देवता धर्म प्राय लोप झालेला असतो. बाकी सर्व धर्म असतात, परंतु देवी देवता धर्म मात्र ज्या वेळेला नसतो त्यावेळेला मी येतो. बाबा म्हणतात की विसरून गेलेले असतात की आम्ही देवी देवता धर्माचे असतो आणि आपल्याला स्वतःला ते देवी देवता धर्माचे आत्मे स्वतःला हिंदू धर्माचे म्हणून घ्यायला लागतात. तर ही सुद्धा ड्रामामध्ये नोंद झालेली आहेत. कारण जेव्हा विसरू तेव्हाच तर पुन्हा येऊन देवी देवता धर्माची बाबा स्थापना करतील. तर हा एकच बाप आहे की जो येऊन दुःखधामापासून आपल्याला मुक्त करतात आणि सुखधामाचं मालक बनवतात. तुम्ही म्हणतात की आता आम्ही नरकाचे मालक आहोत. दुनियेला तमोप्रधान तर बनायचंच आहे, सर्व पतित आहे आणि तेव्हाच तर पावनच्या समोर येऊन जाऊन नमस्कार करतात. तर बाबा म्हणतात की तुम्ही श्रीमतावर चला. जन्म जन्मांतराचा बोजा डोक्यावर आहे, नाही तर त्राही करावं लागेल. ते तर समजतात दुनियेवाले की आत्मा निर्लेप आहे, परंतु नाही, आत्माचं सुख दुःख बघत असतो आणि उपभोगत असतो. तर हे कोणी समजत नाही. बाबा पुन्हा पुन्हा समजावतात की आपलं लक्ष फार उच्च आहे आणि या समयी तुम्ही पुरुषार्थ करत आहात की जेव्हा दुःखी आहात आणि तुम्ही जाणतात की सतयुगामध्ये आपण खूप सुखी राहू. तिथे हे सुद्धा माहीत नसणार आहे की आम्ही आता सुख उपभोगून पुन्हा दुःखधाममध्ये आपल्याला जायचंय आणि आपण सुखधाममध्ये कसे आलो, सुख आपल्याला कसं प्राप्त झालं हे सुद्धा माहीत राहणार नाही. आपण किती जन्म घेतले काहीही माहीत असणार नाही. बाबा म्हणतात आता तुम्ही जाणतात. तर उच्च कोण आहे? तुम्ही ईश्वराची संतान असल्याने. जसं ईश्वर ज्ञानाचे सागर आहेत, नॉलेजफुल आहेत, तसे तुम्ही सुद्धा नॉलेजफुल आहात, मास्टर ज्ञानाचे सागर आहात. आता तुम्ही ईश्वरीय औलाद आहात, परंतु नंबरवार. कोणी तर खूप मस्त राहतात, समजतात की आम्ही बाबांच्या मतावर चालत राहतो. जेवढं श्रीमतावर चालत राहताल तेवढं तुम्ही श्रेष्ठ बनाल. बाबा समोर बसून मुलांना समजावून सांगत आहेत, मुलांनो, देह अभिमान सोडा आणि देही अभिमानी बना. निरंतर आठवण करा, बाबा तर सदैव सुखदाता आहेत. असं नाही की दुःख सुद्धा बाबा देतात. बाबा कधीही मुलांना दुःख देत नाही. मुलं ज्या वेळेला
उलटी चालचलन चालतात त्यावेळेला ते दुःख प्राप्त करतात. बाबा काही दुःख देऊ शकत नाही. म्हणतातही भगवंताला की आम्हाला मुलगा द्या, तर आमचं कुळ जे आहे ते वृद्धीला प्राप्त होईल. तर मुलं खूप प्रेमाने प्रेम करतात बाबांवर. बाकी दुःख तर आपल्या कर्मांच्या अनुसार मिळत असतं. आता बाबा तुम्हा मुलांना खूप सुखी बनवत आहेत आणि म्हणतात की तुम्ही श्रीमतावर चाला. आसुरी मतावर चालल्याने तुम्ही दुःख प्राप्त करता. मुलांनो, बाप किंवा टीचर किंवा मोठ्यांची आज्ञा मानल्याने आपण उन्नती करतो आणि त्यांची आज्ञा न मानल्याने आपण दुःखी होतो. दुःखदायी स्वतः बनतो आणि मायाचे बनतो. ईश्वराची मत ही तुम्हाला आता मिळत आहे. ईश्वरीय मताचा रिझल्ट जो आहे तो 21 जन्म आपल्याला प्राप्त होत असतो आणि नंतर मग द्वापर युगापासून अर्धा कल्प मायाच्या मतावर आपण चालतो. एकदाच फक्त संगम युगामध्ये बाबा येऊन आपल्याला ईश्वरीय मत देतात आणि माया तर अर्धा कल्प मत देत राहते. बाबा एकदाच मत देतात. बाबा म्हणतात मायेच्या मतावर चालण्यामुळे तुम्ही 100% दुर्भाग्यशाली बनतात. तर जे चांगले चांगले फुलं आहेत म्हणजे मुलं आहेत, जे चांगले चांगले फुलं आहेत ते त्या आनंदामध्ये सदैव मस्त राहतील. नंबरवार आहेत ना. परवाने कोणी तर बाबांचे बनून श्रीमतावर चालत राहतात आणि गरीबच आपला चार्ट पोतामे लिहितात. साहुकारांना तर भीती वाटते की कुठे आमचे पैसे हे घेऊन तर टाकत नाही ना. आम्ही जर पूर्ण पोतामेल दिला म्हणजे हिशोब दिला तर कदाचित आमचे सर्व पैसे घेऊन टाकतील. तर बाबा म्हणतात की साहुकारांसाठी खूप मुश्किल आहे. बाबा म्हणतात मी गरीब निवाज आहे. दान सुद्धा सदैव गरिबांनाच दिलं जातं. सुदाम्याची सुद्धा गोष्ट आहे ना. मुठभर पोहे दिले आणि त्याच्या रिटर्न मध्ये त्यांना महाल मिळाले. तर तुम्ही सुद्धा गरीब आहात. समजा कोणाकडे जर 25 किंवा 50 रुपये आहेत, त्याच्यामधून 20-25 पैसे जर ते बाबांना देत असतील आणि साहुकार 50,000 देत असतील तरी सुद्धा दोघांचं भाग्य हे समान बनतं. म्हणूनच गरीब निवाज हे परमात्म्याचं नाव गायन केलेलं आहे. साहुकार लोक म्हणतात की आम्हाला काही वेळ नाही, कारण त्यांना पूर्ण निश्चय नाही. तुम्ही गरीब आहात. गरिबांना धन मिळाल्याने खुशी होते. तर बाबांनी सुद्धा समजावलं आहे की इथे गरीब जे आहेत ते साहुकार बनतात आणि इथे जे साहुकार आहेत त्यांनी जर ज्ञान घेतलं तर ते तिथे गरीब बनतात. काही जण म्हणतात की आम्ही हा जो यज्ञ सुरू आहे या यज्ञाचं रक्षण करू, त्याचा विचार करू की मग आम्ही आमच्या कुटुंबाचा विचार करू. म्हणजे आम्ही या यज्ञाची काळजी घ्यावी की आमच्या कुटुंबाची काळजी घ्यावी. तर बाबा म्हणतात की तुम्ही आपल्या कुटुंबाची चांगल्या प्रकारे सांभाळ करा. चांगलं आहे जो तुम्ही या समय गरीब आहात. साहुकार जर असता तर बाबांकडून पूर्णपणे वारसा घेऊ शकले नसतात. संन्यासी असं म्हणणार नाहीत. ते तर पैसे घेऊन आपली जहागीर बनवतात. शिवबाबा थोडेच बनवतील. तर हे मकान वगैरे जे बनवले जातात, बिल्डिंग्स बनवले जातात, तर बाबा म्हणतात हे सर्व तुम्हा मुलांसाठी आहे. तर ही काही कोणाची जहागिरी नाही किंवा कोणाची प्रॉपर्टी नाही. हे तर टेम्पररी आहे, कारण अंतिम समयी मुलांना इथे येऊन राहायचं आहे. आमचं प्रतीक यादगार सुद्धा इथेच आहे.
तर अंतिम समय इथं येऊन मुलं विश्राम करतील, बाबांच्या बरोबर बाबांजवळ येतील. ते येतील की जे योगयुक्त असतील आणि त्यांना मदत सुद्धा मिळेल. बाबांची खूप मदत मिळत असते. तुम्हाला इथं बसून विनाश सुद्धा बघायचा आहे. जसं सुरुवातीला बाबांनी तुम्हा मुलांना मनोरंजन केलं, म्हणजे एक प्रकारे साक्षात्कार करून मनोरंजन केलं, तर त्याचप्रमाणे शेवटी अंतिम समय सुद्धा बाबा आपल्याला खूप साक्षात्कार करवतील आणि खूप प्रेम सुद्धा करतील. जसं काही आपण वैकुंठामध्ये बसलेलो आहोत असा अनुभव करतील. खूप जवळ बाबांच्या आपण जात राहू. हे तर समजतात की आम्ही बाबांच्या आठवणीच्या यात्रेवर आहोत. थोड्या समयानंतर विनाश होईल आणि तुम्ही खूप खुश व्हाल. बस आम्ही जाऊन राजकुमार राजकुमारी बनू. तर वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत. प्रत्येक मुलगा जो आहे त्याने समजलं पाहिजे की माझ्यामध्ये आतापर्यंत किती सुगंध आलेला आहे आणि मी किती सुगंध ज्ञानाचा दुसऱ्यांना देतो आहे. कुणाला ज्ञान आणि योगाचं शिक्षण देतोय का? जो करतो तर तो सदैव आतमध्ये प्रफुल्लित राहतो. बाबा जाणतात की हे कोणत्या अवस्थेमध्ये राहतात. यांची अवस्था कुठपर्यंत बनलेली आहे. बाबा म्हणतात उच्च अवस्था त्यांची बनेल जी परमात्म्याचे परवाने बनलेले असतील. बाबा समजतात मायेचे तुफान तर खूप येत राहतील, परंतु स्वतःला त्याच्यापासून वाचवायचं आहे. आता हा राजयोग परमपिता परमात्माच येऊन आपल्याला शिकवतात. परमात्मा येऊन आत्म्यांना समजावतात. आत्म्यांना ज्ञान आहे की मी आत्मा. आपल्या या आत्मारूपी भावाला समजावून सांगत आहे. जसं बाबा आम्हा आत्मारूपी मुलांना समजावतात, तर आम्ही सुद्धा आत्मा आहोत आणि बाबा आम्हाला शिकवतात, समजावतात. आम्ही मग या आत्म्यांना सांगतो, समजावतो, परंतु आत्मापणाचा निश्चय न झाल्याने स्वतःला मनुष्य समजून दुसऱ्यांनाही मनुष्य समजतात आणि मनुष्यांना समजवत आहेत असे समजतात. तर बाबा म्हणतात मी परम आत्मा तुम्हा आत्म्यांबरोबर बोलत आहे आणि तुम्हा आत्म्यांना हे ज्ञान समजावून सांगत आहे. तुम्ही देही अभिमानी होऊन जर कुणाला ज्ञान सांगितलं तर तो ज्ञानाचा तीर लगेच लागेल. जर स्वतःच देही अभिमानी जर नसाल तर धारणा सुद्धा करू शकत नाही. ही खूप उच्च मंजिल आहे. बुद्धीमध्ये हे राहायला हवं की आम्ही या कर्मेंद्रियांच्या द्वारे ऐकतो. बाबा म्हणतात की आम्हा मुलांबरोबर बाबा म्हणतात की मी मुलांबरोबर बोलतोय. बाबांची आज्ञा आहे की अशरीरी बनायचं आहे. देह अभिमान सोडून माझी आठवण करा. तर हे बुद्धीमध्ये आलं पाहिजे. आम्ही आत्म्याबरोबर बोलत आहोत, शरीराबरोबर नाही. भले स्त्री असेल तर त्यांचे सुद्धा आत्म्याबरोबर बोलत आहे. तुम्ही मुलं समजतात की आम्ही बाबांचे तर बनलो, परंतु नाही. याच्यामध्ये खूप सूक्ष्म बुद्धी चालली पाहिजे. मी आत्मा आहे. मी यांच्या आत्म्याला समजवत आहे. हा आत्मारूपी भाई आहे. यांना रस्ता मला दाखवायचा आहे. आत्मा समजत आहे. मी जे सांगत आहे ते आत्मा समजत आहे. असं ज्या वेळेला आपण समजू त्यावेळेलाच समोरच्या आत्म्याला ज्ञानाचा तीर लागेल. देहाला बघून जर आपण ऐकवत असू तर आत्मा ऐकणार नाही. पहिले बाबा ही वॉर्निंग देत आहे.
पहिले बाबा सांगतात की पहिले तुम्ही समोरच्याला ही वॉर्निंग द्या की मी आत्म्याबरोबर बोलत आहे. बाबा म्हणतात देहाला बघून जर ऐकवलं ज्ञान तर आत्मा ऐकणार नाही. म्हणून पहिले स्वतःला ही वॉर्निंग द्या की मी आत्म्याबरोबर बोलत आहे. आत्मा तर न मेल आहे न फिमेल आहे, म्हणजे स्त्री किंवा पुरुष आत्मा नाही. आत्मा तर स्त्री पुरुष याच्यापासून न्यारी आहे. स्त्री किंवा पुरुष हे तर शरीरानुसार म्हटलं जातं. जसं ब्रह्मा सरस्वतीला स्त्री पुरुष म्हटलं जाईल किंवा मेल फिमेल म्हटलं जाईल. आणि शिव बाबा जे आहेत ते मेलही नाहीत आणि फिमेलही नाहीत. तर बाबा आत्म्यांना समजावतात की आपलं लक्ष फार उच्च आहे आणि पॉइंट सुद्धा खूप कडी आहे, म्हणजे अवघड आहे. आत्म्याला इंजेक्शन लावायचं आहे तर देह अभिमान तुटेल, नाहीतर तो सुगंध येणार नाही आणि आत्म्यामध्ये ताकद राहणार नाही. गोष्ट खूप छोटी आहे. आम्ही आत्म्याबरोबर बोलत आहोत. बाबा म्हणतात तुम्हाला आता परत घरी जायचंय आणि म्हणून देही अभिमानी बना, मनमना भव, आणि मग आपोआप मध्याची भव आठवणीत राहील. बाबा म्हणतात आता खूप सूक्ष्म बुद्धी आपल्याला मिळालेली आहे. सकाळी बसून आपण विचारसागर मंथन करायला हवं आणि दिवसभरामध्ये तर आपल्याला सर्व्हिस करायची आहे, कारण कर्मयोगी आपण आहोत. लिहिलेलं सुद्धा आहे की निद्रेला जिंकणारे बना, रात्री जागून कमाई करा. दिवसामध्ये तर मायेचा खूप मोठा विस्तार आहे. अमृत वेलेचं वातावरण खूप चांगलं आहे. बाबांना तर कुणी समाचार देताना हे लिहित नाही की आम्ही अमक्या अमक्या वेळेला उठून विचार सागर मंथन करतो. तर याच्यामध्ये खूप मेहनत आहे. विश्वाचे तुम्ही मालक बनत आहात. इथं तर हदचे मालक आहात. पाण्यावर सुद्धा आता किती सीमा झालेल्या आहेत आणि त्याच्यावरून सुद्धा किती लढाई झगडे चालू असतात. दुश्मनी लागलेली आहे. आपसामध्ये एक दोघांना एकमेकांना भाऊ समजत नाही. फक्त असं म्हणत राहतात की आम्ही सर्वजण एक आहोत, परंतु एक तर होऊच शकत नाही. अनेक आत्मे आहेत आणि प्रत्येकाचा आपला आपला पार्ट आहे. तुम्ही इथे बसलेले आहात. कल्पापूर्वी सुद्धा तुम्ही इथे बसलेले होता. झाडाचं पान हललं तर ते ड्रामा अनुसार हलतं. असं नाही की परमात्मा प्रत्येक झाडाच्या पानापानाला हलवत राहतात. अशा गोष्टी समजून मग इतरांना सुद्धा समजावून सांगा. प्रत्येक जण हे समजू शकतो की आम्ही परवाने बनलो आहोत. आम्ही बाबांच्या मतावर चालत आहोत. फालतू गोष्टी तर करत नाही. कुठे आपला पैसा पाप कर्म करण्यामध्ये तर लावत नाहीयेत. अच्छा, खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मधुर मधुर मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक बापाची आत्मिक मुलांना नमस्ते आणि अम्मा आत्मिक मुलांची आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे स्वतःला आत्मा समजून आत्म्याबरोबर बोलायचं आहे. देही अभिमानी बनून ऐकल्याने आणि ऐकवल्याने धारणा चांगली होईल. दुसरा पॉइंट आहे निद्रेला जिंकणारे बना, रात्री जागून कमाई करा. विचार सागर मंथन करायचं आहे. कोणत्याही फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही. वरदान आहे तपस्येद्वारे
आपल्या विकर्मांना आणि तमोगुणी संस्कारांना भस्म करणारे तपस्वी मूर्त भव. विश्लेषण आहे, जसे आता ईश्वरीय पालनेचं कर्तव्य चालू आहे, त्याप्रमाणे अंतिम समयी तपस्येच्या द्वारे आपल्या विकर्मांना आणि प्रत्येक आत्म्याच्या तमोगुणी संस्कार किंवा प्रकृतीच्या तमोगुणाला भस्म करण्याचं कर्तव्य चालणार आहे. यासाठी सदैव एकरस स्थितीच्या आसनावर स्थित होऊन आपल्या तपस्वी रूपाला प्रत्यक्ष करा. आपल्या प्रत्येक कर्मेंद्रियांच्या द्वारे देह अभिमानाचा त्याग आणि आत्म अभिमानी बनण्याची तपस्या प्रत्यक्ष रूपामध्ये दिसावी. आजचा सुविचार आहे, संस्कारांचे टक्करपासून वाचण्यासाठी बालक आणि मालकपणाचा बॅलन्स ठेवा. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदैव हर्षित राहण्यासाठी आपल्या स्वभावाला सरळ बनवा, सहनशील बना. बाबांना भोलानाथ असं सुद्धा म्हटलं जातं, परंतु असा भोळा नाही की जो सामना करू शकत नाही. भोलानाथच्या बरोबर तो सर्व शक्तिवान सुद्धा आहे. आपणही आपल्या शक्ती स्वरूपाला विसरून फक्त भोळे बनायचं नाही, नाहीतर भोळे बनलं तर मायेचा गोळा लागेल. असं शक्ती स्वरूप बनायचं आहे की माया सामना करण्याच्या अगोदर आपल्याला नमस्कार करेल. खूप सावधान आणि खूप हुशार बनून राहायचं आहे. ओम शांती.